बंद करा. नाही, पण राऊतसाहेब त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं काही म्हणणं नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे की आता महापालिका निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा पद्धतीची भावनिक साथ घातली जाईल. पण कोणाचाही बाप असो किंवा कोणाचाही आजा असो, नाही. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे. भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे. कोणाचा बाप आहे ही नाटकी भाषा करू नका. महाराष्ट्र आणि मराठी बरं का ही नाट्य पंढरी आहे. आम्हाला नाटकं हे सगळे नटसम्राट इकडे खूप निर्माण झालेत. नटसम्राट या महाराष्ट्रात खूप निर्माण झालेत. थिएटर बरं का रंगमंच हा महाराष्ट्राचाच आहे. तेव्हा आम्हाला तुम्ही आवश्यकपूर्ण नाटकातले उतारे वाचून दाखवणं, कोणाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा पणजा. मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं आहे आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे. तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून, थैलीशाही. तुम्हाला पैसे हवे मुंबईतून, तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईची, तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे आणि सरकार सध्याचं त्या सगळ्या गोष्टी लूटमारीला समर्थन देत आहे. राऊतसाहेब, काल मीरा भाईंदरच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी भाजप खासदार निशिकांत दुबेंना आव्हान दिलेलं आहे, मुंबईत या बुडवून मारू, डुबा के मारेंगे. राज ठाकरे यांचं हे जे आव्हान आहे हे एका दुबेला नाही आहे, हे आव्हान भारतीय जनता पक्षाला आहे. दुबे हा भारतीय जनता पक्षाचा पुढारी आहे. दुबे हा भारतीय जनता पक्षाचा खासदार आहे आणि या दुबेचा तीव्र शब्दात निषेध भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यानं केल्याचं मला दिसत नाही. नाराजी वगैरे कशी व्यक्त करताय? हां, शेंबूड पुसल्यासारखा नाराजी व्यक्त केली. हां, कसली नाराजी व्यक्त करताय तुम्ही मला सांगा ना. तुम्ही मराठी बोलताय ना. एक माणूस तिकडे बसून मराठी माणसाला आव्हान देतो आहे, महाराष्ट्राला आव्हान देतो आहे, मराठी माणसाला पटकून मारण्याची भाषा करतो आहे आणि हे शेंदाड शिपाई राज्यकर्ते भाजपचे आणि ते कोणते मिंदे गटाचे लाचार ते मान खाली घालून बसले आहेत. त्याच्यामुळे राज ठाकरे यांनी जे आव्हान दिलेलं आहे हे फक्त त्या निशिकांत दुबेला नसून हे आव्हान त्याने महाराष्ट्राकडे, मुंबईकडे वक्रदृष्टी न पाहणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आव्हान असं मी मानतो. नाही, पण राज ठाकरेंनी असंही म्हटलं आहे की हिंदी सक्ती करण्याचा जर प्रयत्न झाला तर याआधी आम्ही दुकानं बंद केली होती, पुढच्या वेळेस शाळाही बंद करू. नाही, ठीक आहे, त्या चुकीचं काय बोलले ते. आम्ही सुद्धा त्याच मताचे आहोत आणि म्हणून तर 2 ठाकरे एकत्र आले ना या विषयावर. 100% आम्ही एकत्र आहोत. बोला, आप बोलिए.